विद्यार्थी मित्र हो, गेल्या प्रकरणामध्ये गेल्या तासामध्ये आपण पर्यावरणाचं संतुलन यामध्ये पहिल्यांदा आपण जैवविविधता कशाला म्हणतात हे पाहिलं. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामधल्या विविधतेला जैवविविधता असे म्हणतात हे आपण पाहिलं. त्यानंतर पर्यावरण म्हणजे काय हे आपण बघितलं. परिसर म्हणजे आसपासची जागा आणि एखाद्या परिसरातील प्राणी, वनस्पती असे सजीव व त्याच परिसरातील सूर्यप्रकाश, हवा, माती, पाणी असे घटक या दोघांचे मिळून पर्यावरण तयार होते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अन्नसाखळीची रचना, अन्नसाखळीमध्ये कोणकोणते घटक असतात, प्राणी असतात ते बघितलं. अन्नसाखळी म्हणजे काय हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की एखाद्या सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असते. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीलाच अन्नसाखळी म्हणतात हे आपण पाहिलं. त्याचबरोबर सांगा पाहू यामध्ये पक्ष्याला कोण कोण खात असेल आणि वनस्पती अन्न कसं घेत असेल हे बघितलं. त्याचबरोबर या ठिकाणी सांगाव पोहमध्ये चित्रे निरीक्षण करा आणि त्याची माहिती लिहायला आपणाला सांगितलेलं होतं. यामध्ये मुख्यतः सांगायचं म्हटलं तर हरणाचे अन्न कोणते, यामध्ये आपण बघितलं की हरिण शाकाहारी आहे. हरिण गवत खाते. गवताच्या म्हणजे गवताळ कुरणाच्या शोधात ते इथे तिथेच फिरते. कधी कधी छोटी झुडपे आणि पाने अशा वनस्पती हे ते खात असते. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघितलं की वाघाचे अन्न कोणते, तर वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तो शिकार करून आपली भूक भागवतो. छोट्या मोठ्या प्राण्यांचं मांस हे वाघाचं खाद्य आहे हे आपण बघितलं. आणि या तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अन्नजाळे, अन्नसाखळीतील मुख्य घटक, वनस्पती आणि पर्यावरणाचं संतुलन, जलचक्र, त्याचबरोबर या पाठाखाली असले जे काही स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आजच्या तासाचं म्हणजे अन्नजाळे. आता बघा, खाली चित्रामध्ये निसर्गातील काही अन्नसाखळ्या दाखवलेल्या आहेत ते आपण समजावून घ्यायचं. अन्न साखळी म्हणजे काय हे आपण बघितलं आणि त्याच्या मदतीनं या ठिकाणी खाली या ठिकाणी विविध अन्नसाखळ्या मिळून तयार झालेले अन्नजाळे दाखवलेले आहेत. याचं निरीक्षण करून आपण काय करायचं ते समजून घ्यायचं आहे. आता सांगा पोह म्हटलेत बघा की उंदीर आणि अळी हे कोणत्या अन्नसाखळ्यांचे घटक आहेत ते शोधा म्हणतात. या आकृतीमध्ये उंदीर कुठं आहे पहा आणि अळी कुठं आहे पहा. ह्या अळ्यांचं, ह्या दोघांचं अन्नसाखळी कोणतं आहे ते विचारलेले आहेत. तर याचं उत्तर आपण सांगता येईल की उंदीर आणि अळी हे वनस्पतीचे म्हणजे अळ्यांचं आणि उंदरांचं हे वनस्पती हे अन्नसाखळ्यामधलं प्रमुख घटक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर एकच सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्या घटक असू शकतो का, त्यामुळे निसर्गात अन्नजाळे दिसते असू शकतं का हे विचारलेत आणि एकमेकाशी ते कसं पूरक आहेत हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अन्नजाळे कसं आहेत, अन्नसाखळीतील मुख्य घटक बघा या ठिकाणी दाखवलं गेलेले आहेत. या ठिकाणी पहा, अन्नसाखळीतील मुख्य घटक अन्न म्हणजे वनस्पती. आता अन्नजाळे म्हणजे नेमकं काय याचं एका वाक्यामध्ये उत्तर जर सांगायचं म्हटलं तर विविध अन्नसाखळ्या एकत्र आल्या की अन्नजाळे तयार होते. विविध अन्नसाखळ्या एकत्र आल्या की अन्नजाळे तयार होते आणि वनस्पती हे अन्नसाखळीतील मुख्य अन्न आहे. वनस्पती हेच अन्नसाखळीमधले या सर्व जीवाचे मुख्य अन्न आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या अनुषंगानं एक 2-3 वाक्य आपल्याला सांगता येईल की प्रत्येक सजीव पर्यावरणातून अन्न घेत असतो. प्रत्येक सजीव पर्यावरणातून अन्न घेतो. काही सजीव वेगळे वनस्पतीच खातात, म्हणजे काही सजीव केवळ वनस्पतीच खातात. काही सजीव वनस्पती खाणारे प्राणी खातात. काही सजीव वनस्पती खाणारे काही प्राणी खातात. आणि पुढं आपल्याला आणखीन एक वाक्य सांगता येईल की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती आपले अन्न तयार करतात. आता इथं मगाशी आपण
अन्न साखळीमध्ये बघितलेलं आहे, वनस्पतीचे अन्न कोण तयार करतं? वनस्पती स्वतःच अन्न तयार करतं, स्वयंपोषी आहे ते. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती आपले अन्न या ठिकाणी तयार करते. तर यामुळं की अन्नसाखळीचा आधार म्हणजेच वनस्पती असतात, हे या अन्नसाखळीवरनं आपण या ठिकाणी पूर्णतः सांगू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन. पर्यावरणाचं संतुलन. आता या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन पाहत असताना पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जातं हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. बघा की आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात, हे मागील चित्रावरून आपण बघितलं. पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. बघा, मृत शरीर जे आहेत त्यापासून, पालापाचोळापासून, प्राण्यांच्या मृत शरीरापासून, मलमूत्रापासून हे पदार्थ कुजवण्याचं काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात आणि त्यामुळं मातीमध्ये अनेक पोषक असे पदार्थ तयार होतात. याचा वापर करून वनस्पती वाढतात, ज्याला आपण खत म्हणतो उदाहरणार्थ. ते जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतीचे अवशेष कुजून ते पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचं चक्र आहे. आणि याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना प्रामुख्याने पाणी मिळत राहते. बघा, सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वापरून वनस्पती त्याचे अन्न तयार करतात. बघा, सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापर करतात आणि त्यांनी सोडलेलं कार्बन डायऑक्साईडचा वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेला निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणामध्ये मिसळतो. हे एक नैसर्गिक चक्रच आहे. अशा पद्धतीनं की पर्यावरणात अशी इतर काही चक्रे असतात की ज्यामध्ये सजीव व सजीव आणि निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. त्यामुळे पर्यावरणातील अन्नसाखळ्यात हे अबाधित राहतात, म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. पर्यावरणातील सर्व चक्रे हे अखंडितपणे चालू राहिली की मग पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं, असं या ठिकाणी म्हटलं जातं. कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळी असतात. त्यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण सतत चालू असते. त्याचप्रमाणे निर्जीव घटकसुद्धा चक्राच्या स्वरूपामध्ये फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असतो आणि विघटित सूक्ष्मजीव या जमिनीचं पोषण मूल्य वाढवत असतात. पर्यावरणातील ही सर्व चक्रे अखंडितपणे निरंतर चालू राहिली की पर्यावरणाचं संतुलन राखले जाते. आणि अशा पद्धतीनं पर्यावरणामधलं एखादा घटक जरी कमी झाला किंवा एखादा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर पर्यावरणाचं संतुलन बिघडतं, असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे हे सर्व घटक, पर्यावरणाशी निगडीत असलेले सर्व घटकांची जी काही साखळी आहे ती सुव्यवस्थित राहणं आवश्यक आहे. आता उदाहरणामध्ये बघा की तुम्ही म्हणणार पर्यावरणामध्ये घटक कोणकोणते असतात. बघा, सजीव, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन हे पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणाचे घटक कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? पर्यावरणामध्ये असे कोणकोणते घटक आहेत की सर्व सजीव आहेत. हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे आणि जमीन आहे. हे सगळे पर्यावरणाचे घटक आहेत. मग आता पर्यावरणातल्या सजीवातील आंतरक्रिया
कशी होते? त्यामध्ये अन्नसाखळी आणि अन्नजाळे आपण बघितलं. यावरून पर्यावरण आणि सजीवामधलं आंतरक्रिया होत असते. आता मी जसं बोलतो तुम्हाला समजतं आहे, ऐकवायला नाही तर. तसं पर्यावरणातल्या सजीवातली जी आंतरक्रिया आहे ती आंतरक्रियामध्ये मुख्यतः अन्नसाखळी आपण पाहिली आणि अन्नजाळेसुद्धा बघितलं. याच्या मदतीनं पर्यावरणातल्या सजीवातील आंतरक्रिया हे होत असते, हे आपण यामधनं सांगता येतं. आता अन्नसाखळीचा आधार कोणतं? अन्नसाखळीला आधार देण्याचं काम वनस्पती करतात. अन्नसाखळीचं मुख्य घटक आपण बघितलं वनस्पती. आता पर्यावरणातील चक्रे कोणते आहेत? उदाहरणामध्ये जलचक्र आहे, वायुचक्र आहेत, सूक्ष्मजीवाकडून अवशेष कुजवण्याचं एक चक्र आहे. बघा, मृत शरीर किंवा मृत प्राणी ह्याला कुजून अवशेष म्हणजे कुजवण्याचं एक चक्र आहे. म्हणजेच पर्यावरणातील चक्रे कोणते? जलचक्र, वायुचक्र आणि सूक्ष्मजीवाकडून अवशेष कुजवण्याचे चक्र. बघा, आपण या पर्यावरणाचं संतुलन म्हणतो, पण या पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत हे घटक आपण बघितलं. यामध्ये सजीव, हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन. त्याचबरोबर पर्यावरणातल्या सजीवातील आंतरक्रिया आपण बघितलं. अन्नसाखळी आणि अन्नजाळे यांच्यामधून पर्यावरणातल्या सजीवांचं आंतरक्रिया चालू असते यांच्यामार्फत. अन्नसाखळीचा आधार आपण बघितलं. वनस्पती हेच मुख्य अन्नसाखळीचा आधार आहे. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, बरोबर. मग हे पर्यावरणातील चक्र कोणते? मग जलचक्र आहे, वायुचक्र आहे आणि सूक्ष्मजीवाकडून अवशेष कुजवण्याचं एक चक्र आहे. अशा पद्धतीनं या सर्व बाबींचा समावेश यामध्ये होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासामध्ये आणि या तासामध्ये आपण या पाठामध्ये काय काय शिकलो? पर्यावरणाचं संतुलन या पाठामध्ये आपण काय शिकलो हे आपण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि तो या ठिकाणी आहे, पहा. बघा काय काय शिकलो आपण या पाठामध्ये. या ठिकाणी काय शिकलो आपण? एक, पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात, हे आपण पाहिलं. दुसरं, पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांचं एकमेकाशी संबंध असतात, हेही आपण बघितलं. तिसरं, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. चौथं, पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्नसाखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिलेलं आहे. या 4 ठळक मुद्द्यांच्या विषयी सविस्तर इत्थंभूत माहिती आपण गेल्या पाठामध्ये आणि या पाठामध्ये पाहिलेलं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाखाली जे काही स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवणार आहे. मग चला तर मग पुढचं स्वाध्याय आपण सोडवूया. काय करावे बरे? 1. कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. काय करता येईल पहा. कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर पहा. 1. धान्याला ऊन लावावे, म्हणजे भरपूर उन्हात धान्य ठेवावं. कडक उन्हामुळे धान्यातील अळ्या, कीटक जगू शकत नाही. 2. धान्य ठेवायच्या डब्यात कडुलिंबाचा पाला ठेवावा. कडुलिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाहीत. 3. वालासारखे धान्य वाळवताना त्याला मातीचा लेप लावतात. मातीमुळे ढोक्यासारखे कीटक धान्यात भोके पडू शकत नाहीत. 4. धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी, म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी उपाय आपल्यालाच करता येईल. 4 उपाय मी सांगितले पहा. ते 4 उपाय जर आपण केलो तर या ठिकाणी काय होईल? धान्यातील कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवता येईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. बघा,
आणि अन्नसाखळी तयार करा म्हटलेत. जरा टोके चालवून अन्नसाखळी तयार करायचं आहे. बघा, बेडूक, घार, अळी, साप आणि गवत यापासून अन्नसाखळी तयार करायची आहे. कसं तयार करायचं बघा. चित्र बघा, तयार केलेलं तुम्हाला दिलेलं आहे. अन्नसाखळी, सूर्यप्रकाश, बघा, गवत, अळी, बेडूक, साप, घार. कळलं का? बघा, सूर्यप्रकाशपासून गवत, अळी, बेडूक, साप आणि घार अशा पद्धतीने अन्नसाखळी या ठिकाणी तयार होईल. तुम्हाला पेपरला फक्त बेडूक, घार, अळी, साप, गवत देतात आणि अन्नसाखळी तयार करा म्हणतात. या पद्धतीनं या आकृतीप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी ठिकाणाला नावं द्यायचं आहे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. अन्नसाखळी म्हणजे काय ते उदाहरणासह लिहा. अन्नसाखळी म्हणजे काय ते उदाहरणासह लिहायचं आहे. पहा बरं उत्तर. एक उत्तरमध्ये पहा. एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीला आपण अन्नसाखळी असे म्हणतो. बघा, एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी अन्नसाखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळींना अन्नसाखळी म्हणतात. दुसरं बघा, सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. अशा वनस्पतीची पाने अळ्या खातात. नाकतोडे अळ्यांना खातात. नाकतोड्यांना चिमण्या खातात. ही एक अन्नसाखळी आहे. तर अन्नसाखळीचं असं उदाहरण आपल्याला याठिकाणी देता येतील. आणखीनही काही उदाहरणे आपण देऊ शकतो. सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नाकतोडे आणि चिमण्या. पुस्तकामध्ये साखळी आहे बघा. सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नाकतोडे आणि चिमण्या ही अन्नसाखळी आहे. हा प्रश्न बघा. पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर पहा. कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाळे असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्याही परस्पर देवाणघेवाण होत असते. विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषणमूल्य वाढवत असतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. बघा, कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळी व अन्नजाळे असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड वायू, ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव उपलब्ध असतात. प्रश्न चौथा. वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे?
वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे? बघा उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तुम्हीसुद्धा विचार करून सांगू शकता. वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीतील कोणते पदार्थ आवश्यक आहे? उत्तर वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खताद्वारे वनस्पतींना मिळतात. प्राणी व वनस्पतीचे मृत अवशेष, प्राण्याचे मलमूत्र अशापासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेमध्ये पोषक पदार्थ तयार करतात. हे पदार्थ मिसळल्यावर वनस्पती जोमाने वाढ होते. वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खताद्वारे वनस्पतींना मिळतात. प्राणी व वनस्पती. प्रश्न 5वा, चूक की बरोबर ते लिहा. बघा पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. उत्तर बरोबर आहे. दुसरं, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. आणि तिसरं, नाकतोडा पक्ष्यांना खातो. हे उत्तर चुकीचं आहे. नाकतोडा पक्ष्यांना खातो हे विधान चुकीचं आहे. आता पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. हे उत्तर बरोबर. दुसरं, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. तिसरं, नाकतोडा पक्ष्यांना खातो हे विधान चुकीचं आहे. आता विद्यार्थी मित्रो, खाली उपक्रम दिलेत बघा. उपक्रम बघा. एक, पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्ये तयार करा. बघा, एक मनुजा वनाची हाक, निसर्गासाठी आता तरी वाक. दे रे जरा धान्य, बदलते हवामान तापते, वसुंधरा झाडाची छाया तीच वर धरा. तिसरं, झाडे लावा झाडे जगवा. चौथं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. पुढं बघा, दुसरं उपक्रम आहे, पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्य तयार करा. तुमचं तुम्ही तयार करू शकता. नमुन्यासाठी मी इथं दिलेलं आहे. आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती लिहा.